हा, जर आउट स्टेशन वरून चाललाय तुम्ही, सांगलीवरून कोल्हापूरला प्रेझेंटेशन द्यायला चाललाय किंवा कोल्हापूरवरून सातारला येताय, शर्ट जे घातले ते बदला. आपण जाणार एसटीने, सुरुवातीच्या काळामध्ये असंच होणार, किंवा बाईकवर जाणार, वाट लागणार सगळ्या कपड्यांची. तिथे गेला सातारावरून आलं त्याला कळत नाही का, तुला कळतंय का, बदल पहिलं ते. हा, सुलभ शौचालयामध्ये जा, चालेल, एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जा, ओके, आणि बदलून घ्यायचे कपडे, हात बीत तोंड बीत जे ते साफ सुथरा व्यवस्थित द्यायचं प्लॅनला. लोकांना कळलं पाहिजे ना, मी सातारावरून आले तुमच्यासाठी, तुझ्यासाठी गेले, लोकांसाठी गेलेला, अजून कधी यायचे ना बिझनेस मध्ये. डावल्यांसाठी पण आपण जात नाही, लक्षात घ्या. आपण मेहरबानी करत नाही का, आपला बिझनेस आहे ना, डावलेन आपल्या खाली, आपण आपल्यासाठी काम करतो कधी, कुणासाठी करतो, स्वतःसाठी करतो, बरोबर आहे की नाही. सो आपण डाउनलाईनला सपोर्ट करतो, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. वर काय चाललंय आपल्याला घेणं देणं नाहीये, आपल्या वरच्या कोणाला काय उत्पन्न मिळतं काय फरकच नाही पडत ना, बरोबर आहे की नाही. आपल्यापासून बिझनेस खाली चालू होतं, त्याला लक्ष खाली पाहिजे. बरीच लोक चुकीचं काम करतात, फोकस वर असतो. आपल्या मीटिंग करतोय का, आपल्याचं काय लफडं चाललंय, आपल्याला काय दाखवतो का, आपल्याला प्रोडक्ट तुला आहे का आणि डाउनलाईनला आहे का, ते बघ तिथं चेक येतो, आहे का, इकडनं चेक येतो ना. दोन डाउनलाईन जर तयार झाले तर चेक येणार, दोन डाउनलाईन प्लॅन द्यायला बाहेर गेले चेक येणार, अपलाईनची क्रॉसलाईन गेली प्लॅन द्यायला, तुला काय मिळणार, तुला जलन होणार, इनो घ्यावा लागणार सारखं, हा, अंदाजची खुशी होईल का, राईट, खुशी खजूर खरूज काय बोलतो ना, सगळं हात होणार. त्यापेक्षा आपल्या डाउनलाईनकडे लक्ष आपण द्यायचं. मोबाईल आपण स्विच ऑफ केलेलाच आहे, कपडे तर बदललेच पाहिजे, तुम्ही जाताय म्हटल्यानंतर. आता आम्हाला फार जवळ आहे, आम्ही काय घरातून बाहेर पडलो की माझा दुसतो एसी लावतो, इथे आलो की डायरेक्ट इथे येऊ शकतो ना. आणि तिकडून येताना भले फाटके कपडे घालून घ्या, काय प्रॉब्लेम नाही, तर ते दिसता नाही का तुम्हाला. प्रेझेंटेशन आपल्याला चेंज करून जा, तुम्ही टी शर्ट वर जा, जीन्स वर जा, काही पण जा, प्रेझेंटेशनच्या ठिकाणी जाण्या अगोदर यस राईट. आता एसटीचा प्रवास होणार म्हटल्यानंतर ते खराब होणार कपडे, कुठेतरी कोणतरी लागणार, कोणतरी चुकलेलं असणार, काही होणारच नाही. असं सांगायचं नाही की एसटी आल्यामुळे असं, ती त्यांची जबाबदारी नाहीये, तुमची जबाबदारी आहे की तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आपण टू व्हीलर वापरतो तर आपण जॅकेट कंपल्सरी वापरलं पाहिजे, जे काही खराब होईल ते जॅकेट होईल ना, राईट. पण ते जॅकेट पण धड असावं, नाही तर 3 वर्ष झाले त्याला पाणीच लागलं नाही, मग ते जॅकेट बघून पण लोक लाभ करतील. आता जॅकेटचा वास शर्टाला लागेल, मग शर्टाला परफ्यूम म्हणून पण उपयोग नाही, ते तर मारायचंच असतं. परफ्यूम मारायचा, डिओ मारायचा, डिओ लावायचा, मारायचा, बरोबर. हा, स्प्रे पण येतात, राईट. रोल ऑन असतील तर रोल ऑन ठेवा, एवढं कशी बाकी 35-40-50 रुपयाची रोल ऑन टाकीमध्ये रोल ऑन लावला पाहिजे का, ज्याला प्लॅन दाखवायला चला तो लांब नाही सरकला पाहिजे आपल्याकडे. आपण त्याच्या जवळ झाला प्लॅन बघा, तो मागे सरकणार, परत पुढे जाणार, अरे वास येते म्हणून मागे चाललाय ना तो तुझ्या बॉडीचा वास नाही आला पाहिजे, राईट. सो दॅट हॅज टू बी टेकन केअर. माउथ फ्रेशनर पाहिजे, नाही तर आमच्याकडे माउथ फ्रेशनर कायम स्वरूपी फ्रेशनर आहे का काय आहे, ठीक आहे. सो ये नहीं खा सकते आप, सोडून टाका. अमीर बनना है ना, छोड़ना पड़ेगा. नेटवर्क मार्केटिंग से अमीर बनना है, तंबाखू नाही खाऊ शकत, गुटखा नाही खाऊ शकत, दारू नाही पिऊ शकत, सिगरेट नाही फुकू शकत, फुकली की फुकली, आपली लाईफ ब्लोन ऑफ. लोकांच्या समूहामध्ये आपण राहतो. जर समजा एखादी लेडीज आपल्या बिझनेस मध्ये काम करते आणि कधीतरी तिचा हसबंड जो आहे ना तो बिझनेस सेमिनारच्या ठिकाणी आला, 6 महिन्यापासून मॅडम काम करतायत आणि मग मॅडम हे आमचे सर ओके आणि तोंडाचा वास येणार सिगरेटचा, बरोबर काम करते, कोण आपल्याला तो तिला टॉर्चर करणार, तिचा 25,000चा चेक असणार, तो म्हणणार नाही चाहिए यार, मी मेहनत घेतो बाहेर, चांगल्या लोकांबरोबर राहायला पाहिजे, हे काय जात आहे, कसला ग्रुप आहे तुमचा, तो एकदाच येणार आणि सगळं इम्प्रेशन खलास. रियालिटी आहे की नाही. मी बघितलं 12 वर्षात कित्येक लोकांनी बंद केले बिझनेस, कित्येक लेडीज ऍक्टिव्ह होता बिझनेस मध्ये, त्या विचार चांगले होते पण बाकीच्या समूहामुळे गडबड झाली, गेटिंग मी. सो आपण ज्या वेळेला या समूहामध्ये आहोत आपण ही सगळी काळजी घेतली पाहिजे. आता कसं वाटेल तिच्या मिस्टरांना, कसं वाटणार की जो ऑफलाईनचे बाकीची जी मंडळी आहेत ती मंडळी व्यवस्थित राहत नाही, त्यांचं क्लोथिंग बरोबर नाही, दाढी वाढली आहे, मिशाली कट केलेले नाहीयेत, अशा लोकांवर बिझनेस करतो तुम्ही, लाईफस्टाईलची गोष्टी करतो, तुम्हाला सगळे घरात सांगते हसत असतो आणि हे अशी बॅग सगळे तुमच्या आसपास असतात. आय डोंट वांट दिस, बंद करा. किती पैसे बाहेर
एक ATM जवळच ठेव. त्याला त्याच्यावर पैसे नसतील टाकायला, पण ती त्या लेवलला तो जाणार बिझनेस. राईट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो डिओ वापरला पाहिजे, रोलर वापरला पाहिजे, परफ्यूम बिफ्यूम हे. आणि असं नाही की आता हल्ला कळलं पाहिजे तुम्ही आला एवढा पण नाही बसून यायचा. हा, काही लोक रूम फ्रेशनरच लावून येतात. कळलं पाहिजे काय नाला लावलेलं काय उठून उभं राहायला पाहिजे. हो, ऐसा नाही करणे का. राईट, ओके. दिवसला आम्हाला पहिल्यांदा करत मी तर नेटवर्क मार्केटिंग जॉईन करत काय केलं, शॅम्पू सुद्धा लावलेला रियालिटी सांगतो. मग ॲम्वेचं किट मी घेतलं, सॅटॅनिक शॅम्पू, जबरदस्त प्रोडक्ट, नॉट परवडेबल. होती पण तेव्हा कळत नव्हतं. राईट, घेतला. आता ते कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट आहे, असं आहे तसं आहे, 6 महिने तर 6 वर्ष चालतो वगैरे, हे सगळं मोटिवेशन सेमिनार, सीडी टेप बीप सगळं ऐकलं. सीडी नव्हते तेव्हा, बरोबर आहे. आणि मग मी एका प्राधिकरणातून तो प्लॅन होता, प्राधिकरणामध्ये मी तो प्लॅन दिला. नगरपालिकेचं स्विमिंग पूल तिकडे, त्याच्या पलीकडे कोणतरी घर होतं, मला आता ते बाकीचं नाही आठवत. नाही सॉरी, दुकानामध्ये प्लॅन दिला. त्याचं भाड्यात दुकान होतं त्या कॉम्प्लेक्स मध्ये, तुम्हाला माहित असेल ते आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या बाहेर. तुम्ही तिकडे जाता ना? अच्छा सॉरी, तर तिथे प्लॅन दिला आणि सगळे मस्त प्राधिकरणातली लोक बसले, म्हणजे गुड क्लास, बरोबर. आता तिथे मला एकाने विचारलं, सगळे प्रोडक्ट कन्सन्ट्रेटेड, सगळे डायल्यूट करून वापरा असं मी सांगत होतो, बरोबर आहे की वॉशमेट, सॉरी नॉट वॉशमेट, ऐसे एक आहे डायल्यूट करायचं वापरायचं, बरोबर. ग्लास क्लीनर डायल्यूट करा वापरा, पाणी घाला वापरा, पाणी घाला वापरा. कारण काय पॅकिंगची कॉस्ट वाचते, असं आहे तसं आहे. पॅकिंग सुद्धा इको फ्रेंडली आहे. बाटली घाला परत मिळणार नाही, तुमच्या दुधाची पिशवी काढली तर ती परत कधी मिळेल, कारण ती बायोडिग्रेडेबल नाही, असं काय काय सांगून प्रोडक्ट विकणार. कारण म्हणजे शॅम्पू पण डायल्यूट करायचा का? आता मला वाटतं चुकून मुद्दाम असा विचारलं म्हणजे गडबड असणार काहीतरी. आम्ही समय सूचकता वापरली, म्हटलं हातावर घेतलं पाणी टाकणारच की. पण जेव्हा मला कळलं हे नक्की काय असेल, तोपर्यंत बाटली पडली नव्हती. काय माहिती का, कारण जर सुद्धा बिझनेस नाही जमला तर परत द्यायची किट. 3 महिने सॅटिस्फॅक्शन गॅरंटी आहे ना, लक्षात घ्या. त्यांनी मुभा दिली होती की 30% वापरला तरी चालतो, 100% पैसे परत मिळणार, काय प्रोसेसिंग चार्ज परत. 98-70 ची गोष्ट आहे. तर मी म्हटलं की हे जर नाही चाललं तर परत देता आलं पाहिजे, आणि ते सर्व्हिस चार्ज वगैरे काय होणार नाही. म्हणजे त्यावेळेची थिंकिंग अशी होती, पगार 5,000 रुपये, सपना तो पण बडा बडा आहे. राईट, मी म्हटलं आता ते डायरेक्ट तर लावू शकणार नाही, शॅम्पू म्हणजे अंघोळीला पाणी तर असतं, म्हणून आपण डायरेक्ट मारून टाकलं. हातावर घेतलं पाणी तर असतेच की, म्हटलं केस वलीच असणार ना, म्हणजे डायरेक्टच होतं. लॉजिक तर तिथे राहून गेलं. पण मी म्हटलं अरे वापरून बघावं लागेल की डायरेक्ट करावं लागतं की डायरेक्ट वापरायला लागतं. ही त्यावेळेची स्थिती होती. तुम्ही पण बरेच प्रोडक्ट वापरले दिसत आहेत. हा, कोणतरी जोडीला पाहिजे, जोडीला पाहिजे कोणतरी. आपल्याला राईट, हे चांगले चांगले प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे. ओके, मोबाईल आपला स्विच ऑफ असणार आहे. आणि आणखी एक गोष्ट, आपण ज्या नवीन नवीन आता आपण तुमच्यासाठी इथून पुढे सगळंच नवीन असणार आहे. का? तुम्ही प्रेझेंटेशन नवीन द्यायला सुरू करणार, हॉलमध्ये, हॉटेलमध्ये, मोठ्या मोठ्या सेमिनारमध्ये. तिथून पुढे तुमचा टर्न पीओपी साठी लागणार, तुम्ही नवीन पीओपी द्यायला सुरू करणार. तिथून पुढे तुम्ही येणार प्रेझेंटरचं ट्रेनिंग लेवल 1 तुम्ही घ्यायला सुरू करणार. ठरवलं एकटा येणार का, सगळीकडे थोडी फिरणार आहे, तुम्हाला पळवणार, बरोबर आहे. जम्मू काश्मीरला जाल, कन्याकुमारीला जाल, बँगलोरला जाल, उटीला जाल, फिरायला नाही पीओपी साठी, राईट. हा, गुजरातमध्ये जाल, एमपी मध्ये जाल, हिंदीची पुस्तकं वाचायला चालू करा, हिंदी सिनेमा बघू नका. माणूस बाहेरच पडतो बिझनेस तुमचा. पुस्तकं वाचा, ग्रामर सुधारा तुमचं, राईट. हिंदी बोलना पडेगा आपको, क्योंकि बिझनेस महाराष्ट्र के बाहर. आता कोण म्हटलं मला बिजापूरला, कुणाचा ग्रुप गेला बिजापूरला गेलेला? तुमचा पण गेला तरी अजून कोणी सांगितलं ना? तुम्ही पण सांगितलं, तुमचा कुठे गेलाय? आता खाली खाली सरकणार का नाही इकडून तिकडून बिझनेस, आणि मग आपलेच जाणार, पण बोलणारच नाही तिथे. मग काय आपल्याला करायचंय? खायला पहिला थोडी जायचं आपल्याला तिकडे, बोलावं लागेल की नाही? हा आमचा दृष्टिकोन ठेवा. मी तर युएस आणि यूकेची ऍक्सेंट सुद्धा शिकतोय सध्या, ग्रामर शिकून झालं. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर अमेरिकन लोकांना कळलं पाहिजे की हा अमेरिकेतलाच माणूस आहे. इथेच होते, इथेच होतं 5-7 वर्ष, असं तिथे गेलं बोलता आलं पाहिजे, त्यांची लँग्वेज बोलता आली पाहिजे. त्यामुळे मी युएस ऍक्सेंट शिकतोय, अमेरिकन ऍक्सेंट पण, सॉरी यूके ऍक्सेंट पण शिकतोय. आपल्याला बाहेर जायचं आहे. मी थोडी गारगोटीला परत देणार आहे. कडिंगलजला मी सारखा फिरणार आहे. दादा स्वामी मी किती दिवस, तुम्ही सुद्धा ह्याच टप्प्यात वरती यायचंय.
मग तुम्ही आधी आता हे गल्ली मुळात तुम्हाला फिरावं लागेल. मी फिरत नाही का? गारगोटीला मी जात नाही का? जातो. तुम्हाला इकडे गाजवावं लागेल आधी. त्याच्यानंतर मग ती मुंबई, कन्याकुमारी, वेस्ट बेंगॉल, आमच्याकडे भाडे आहेत ते ओरिसाचे आहेत. त्यांना मी सांगितलं आपला क्लास चालेल, पैसे घ्या, भाषा शिकायची बरोबर. आणि ज्या ज्या ठिकाणी खर्च करतो ना त्या ठिकाणावर जॉईनिंग पॅकेज आणायचं, पैसा वसूल करणे का त्यामुळे बिंदास खर्च होतो माझ्याकडे. बिंदास खर्च झाला की रिटर्न पण मिळतात. क्लास मध्ये गेलं 2 जॉईनिंग, 6000 भरले, 3000 आले. फक्त 3000 नाही, याच्यातून कितीतरी येणार लक्षात घ्या. त्यामुळे मी पण बिंदास. मध्ये किती ट्रेनिंग करता तुम्ही तो माहित नाही. ही इन्व्हेस्टमेंट आहे, आपल्याला शिकायला मिळतं आणि डाउनलाईन पण तिथेच मिळतात. म्हणजे पैसे वसूल तिथेच करायचे. भले ट्रेनरने नाही जॉईन केलं, बाकीचे लोक असतात. मी गेलेला सांगतो, मी हिप्नोटिस्ट लोक असे होते. ते इंग्लिश क्लास मध्ये ते मॅडम होत्या काउन्सिलिंगच्या, त्या बदलल्या बरोबर आहे. म्हणजे माझ्या ऍडमिशनच्या वेळेला वेगळ्या होत्या. एक 8-15 दिवस झाले त्या मॅडम बदलल्या, दुसऱ्या मॅडम आल्या. मग त्यांनी माझं इंट्रोडक्शन घेतलं. मी म्हटलं अरे व्हेरी गुड, विवेक रणवरे, आय एम दी फास्टेस्ट हिप्नोटिस्ट. व्हॉट? फास्टेस्ट हिप्नोटिस्ट? आय शुड नॉट लुक इनटू युअर आईज. म्हटलं नको बघू, अजून नको हिप्नोटाइज करता येईल. मग परत अशीच तिथून पुढे रोज हिप्नोटाइज करतो. आय वेकिंग, डोळे उघडे टू हिप्नोसिस. शिकवणार मी तुम्हाला नंतर टप्प्याटप्प्याने. अजून तुमचं डीपीटी वर्कशॉप व्हायचा आहे, त्याच्यानंतर माइंड पॉवर वर्कशॉप व्हायचा आहे. म्हणजे अजून टप्प्याटप्प्याने आपण खूप शिकण्यासारखं आहे बेसिकली. तर प्रेझेंटेशन करताना आपण तिथे एकटं थांबायचं, कुणाशी संवाद साधायचा नाही. कारण आपले हे टप्पे असणार आहे, आपण नवीन नवीन काबीज करत जाणार एक एक गोष्टी आणि आपण त्या डिलिव्हर करणार बरोबर. तर ज्या ठिकाणी तुम्ही सेमिनार करायचं एकटे राहा, कुणाशी कॉन्टॅक्ट नको. काय करणार? व्हिज्युअलाइज करणार, आपण मनन करणार, चिंतन करणार की काय करायचंय मला. नाही तर आपण सगळ्यांची गप्पा टप्पा मारणार, तिथे गेले की मग माझं नाव विवेक रणवरे असं होईल. आणि मग मी काय करतो तुम्हाला आधी वारणाडेरीत होतो. मी फार पीआरबी नाही झालोय, नंतर पीआरबी पण आठवणार नाही पुढच्या टाकाला. तर तुम्ही काय असले पाहिजे, तुम्ही तिथेच असले पाहिजे. तुम्ही फक्त कार्यक्रमाचं व्हिज्युअलायझेशन करणार, बिकॉज व्हिज्युअलायझेशन इज ऍक्च्युअलायझेशन. जे घडणार आहे ते तुम्ही बसून व्हिज्युअलाइज करायचं आहे. गडबड काय होते स्टेजवर? तयारी नसेल तर गडबड होते. अशा स्टेजवर काय घडतं? काहीच घडत नाही. लक्षात घ्या, आपण घडवायचं असतं. आपण काय घडेल का नाही, जे चुकीचं घडतं त्याला काही कारण आहे. मग बरोबर घडण्यासाठी पण काही कारण असतील, ती कारण आपण करायची, मग आपली गडबड होणार नाही. दोघं एका टेबलवर कसे काय, म्हणजे दोघी आता नंतर लक्षात ठेवा. ओके राईट. आपण काय करणार, एकटे आपण शांत राहणार, नाहीतर मग कोणतरी डावले येणार. ते आमचं बिजापूरला ग्रुप चालू झाला बरं का. व्हेरी गुड. तुम्ही येणार ना तिकडे? आमच्या जरा इथे टेन्शन आलंय मला, आधी असं करून चालेल का? तुम्हाला एंटरटेन करावं लागेल. मग एक प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न येणार आणि तुम्ही प्रश्नात अडकणार. आणि स्टेजवर गेल्यावर तुम्हाला प्रश्न आठवतील आणि प्लॅन आठवणार नाही. किंवा आठवला तर तुम्ही कुठलं तरी वगळून टाकणार त्यातलं. राईट. सो सुरुवातीच्या काळामध्ये हे आपले हे लक्षात घ्या, हे सगळं रिटर्न आहे. हे रिटर्न आहे. कधी कोणी एक्झिक्युटिव्ह मध्ये ज्यावेळेला पहिलं प्रेझेंटर ट्रेनिंग झालं त्यावेळेस आहे. तुमची तयारी पाहिजे. तुम्ही तयारी नाही केली, हे व्हिज्युअलायझेशन आम्ही करतो. ज्यावेळेला तुमचा एलडीटी घ्यायचा तर मी 5-5, 7-7 दिवस बाहेर असायचो कुठेही. राईट. मांजा काढायची, निघायचं. ऑफिस मध्ये एका होऊ शकत नाही. हे येणार, ते येणार, ते येणार. आपल्याला प्रिपरेशन करूनच पुढे जायचं. लक्षात घ्या. ह्या ट्रेनिंगच्या वेळेला सुद्धा यायचंय मला, तर मी प्रिपेअर करूनच येतो. हे भरपूर वेळा घेऊन झाले तरी सुद्धा आय वॉन्ट टू डिलिव्हर द बेस्ट. मला पुढचा सेमिनार अजून चांगला द्यायचा आहे, त्याचा पुढचा सेमिनार अजून चांगला द्यायचा आहे. जर त्याच्यावर काम केलं तरच चांगला होऊ शकतो. बरोबर आहे की नाही? जर नाही त्याच्यावर काम केलं तर कसं चांगलं होईल? तुम्ही नाही आता काय माझी स्क्रिप्ट पाठ झाली, संपत नाही, ती सुरुवात आहे. ती सुरुवात आहे. स्क्रिप्ट पाठ झाली म्हणजे ती आत्ताची एबीसीडी शिकलो, अजून शब्द शिकायचे, वाक्य शिकायचे, वाक्य रचना, अंक तंक, बाकी स्टोरी. स्क्रिप्ट म्हणजे अल्फाबेट पाठ झाले, एबीसीडी पाठ झाली. राईट. ते तर 2 वर्ष ती बरोबर करतात. तुमच्यापेक्षा चांगला पाठांतर त्यांचं आहे. तर माझी मुलगी नर्सरी मध्ये जायला लागली, प्ले ग्रुप मध्ये. दिवसभर बरोबर चालू असते, सगळे पोहे मला परत आता आठवते. कोण बंदच नाही. प्रेझेंटरची पोरगी काय करतो. राईट. ओके. ट्राय टू बी अलोन, डोंट टॉक टू एनीबडी. ऍक्च्युअली जे पार्टिसिपेंट आहेत त्यांच्याशी तर कधीच बोलायचं नाही. गेस्ट स्पीचर बसलेत ना, काय होतं तुम्ही जे कॅज्युअली बोलणार ते सुद्धा तुम्हाला कॅज्युअली घेणार. अच्छा ठीक आहे, आता प्रेझेंटर त्याच्याशी मी हात मिळवला म्हटलं आता काय राहिलं. पण जर हाच
हँडशेक, हाच हस्तांदोलन, हेच हस्तांदोलन जर प्रेझेंटेशन झाल्यावर केलं त्यात पॉवर असते, त्याच्यामध्ये पॉवर असते, लक्षात घ्या. बरोबर? कारण तुम्ही प्रेझेंटर म्हणून वरती आलेला असता, तुम्ही एक इफेक्ट दिलेला असतो, तुम्ही एक इम्प्रेशन दिलेलं असतं त्या लोकांवरती, आणि मग समोर जी तुमची लोक येतात आणि तुम्ही दोन डायलॉग जरी मारले ना तर ते घुसतात आणि तो त्या पद्धतीने वाचतो करतो. क्लिअर? त्यामुळे तुम्ही पार्टिसिपेंट गेस्ट वगैरे आहेत ना, मीटिंग झाल्यानंतर भेटायचं, मीटिंगच्या अगोदर कुठल्याही गेस्टला भेटायचं नाही, ते डाउनलाईन घेऊन येणार, सॉरी आता मीटिंगला बसणार ना. डाउनलाईनला हे सांगा की गेस्ट मध्ये इम्पॉर्टन्स क्रिएट करा की सरांना पण नंतर ते एकदा सरांची गाडवेळ झाली म्हटले तो निम्म्यातच सुटून जाईल, परत काही काम असतील त्याची. बरोबर? मग तुम्ही काय करणार, गेस्टला आफ्टर द मीटिंग बोलवणार, कारण त्यावेळेला इम्प्रेशन तुमचं ऑलरेडी पडलेलं असतं, जे काही तुम्हाला मेसेज द्यायचा तो दिलेला असतो, तुम्ही एक आयडिया होता त्यांच्यासाठी, एक मॉडेल होता. बरोबर आहे? आणि मॉडेल झाल्यावरती जर गव्हर्नमेंट